आत्ताच्या या करोनामय आणि संवेदनशील परिस्थितीत स्वतःला आरोग्यदायी, सकारात्मक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी आनंदी असणं खूप गरजेचं झालेलं आहे. कारण प्रत्येक जण आज एका वेगळ्या टेन्शनमध्ये आपल्याला दिसून येतो किंवा कुठेतरी गंभीर स्थिती त्याच्यामध्ये दिसून येत असते. परंतु या परिस्थितीमध्ये आरोग्यदायी, सकारात्मक आणि महत्त्वाचं म्हणजे आनंदी राहणं खरंच किती महत्त्वाचं आहे ना. आणि खरं तर प्रत्येक जण आपला आनंद हा शोधत असतो, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून. प्रत्येकाला मी आनंदी असावं असं वाटत असतं आणि प्रत्येक जण तो आनंद कशा ना कशा तरी माध्यमातून शोधत असतो. एखादा कलाकार असेल तर तो त्याच्या कलेतून आपला आनंद हा शोधण्याचा प्रयत्न करत असतो, तर कुणी वेगळ्या माध्यमातून, तर कुणी वेगळ्या माध्यमातून. बघा, प्रत्येक जण आपला आनंद शोधतोय कशा ना कशामध्ये. काही जणांना क्षणिक आनंद देणाऱ्या गोष्टी आवडतात. काही गोष्टी अशा असतात ज्या त्यांना क्षणिक आनंद देऊन जात असतात. काही गोष्टी अशा असतात ज्या तात्पुरत्या कालावधीसाठी आपल्याला आनंद देऊन जातात. परंतु काही गोष्टी केल्याने जीवनामध्ये आपल्याला आनंद हा कायमस्वरूपी मिळत असतो. त्यालाच आपण परमोच्च आत्मिक सुख, आत्मिक आनंद म्हणत असतो. तर काय असतो बरं हा आत्मिक आनंद आणि कसा मिळतो? तर माझी पहिली रचना मी आपणासमोर सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे आनंद. नाही ज्यांना कुठल्याही शब्दाचं तत्वज्ञान, नाही ज्यांना कुठल्याही शब्दाचं तत्वज्ञान, जगतात आपल्याच धुंदीत. 2 वेळची भाकरी मिळाली तरी चंद्र मिळाल्याचं समाधान ओसंडून वाहतं चेहऱ्यावर. 2 वेळची भाकरी मिळाली तरी चंद्र मिळाल्याचं समाधान ओसंडून वाहतं चेहऱ्यावर. आम्ही मात्र तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक. हजेरी लावतो अनेक व्याख्यानांना, कार्यशाळेला पैसे भरून. आम्ही मात्र तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक, हजेरी लावतो अनेक व्याख्यानांना, कार्यशाळेला पैसे भरून. तर कशासाठी? आनंदाचा अर्थ शोधण्यासाठी, आनंदी कसे जगावे यासाठी. पण लाव किती हजेरी व्याख्यानांना, आणि वाच कितीही मोठा ग्रंथ आनंदासाठी. पण एकदा नक्की कर तुझ्यातील अर्धी भाकरी भुकेलेला देऊन बघ. पण एकदा नक्की कर तुझ्यातील अर्धी भाकरी भुकेलेल्याला देऊन बघ. आनंदाचं वन फुलेल चेहऱ्यावर, आनंदाचं वन फुलेल चेहऱ्यावर, त्याच्याही अन तुझ्याही. गरुड पंख नक्कीच लाव प्रगतीचे, गरुड पंख नक्कीच लाव प्रगतीचे. ईर्षेसाठी नको तर समाधानाचे, ईर्षेसाठी नको तर समाधानाचे. बाह्य मनाच्या गुलामापेक्षा अंतर्मनाचा राजा हो. बाह्य मनाच्या गुलामापेक्षा अंतर्मनाचा राजा हो. आणि बघ मग आनंद, आनंद, आनंद. धन्यवाद. धन्यवाद श्रावण सर, अस्मिता मॅडम, गणेश सर, धन्यवाद. सर्व रसिकांना मनपूर्वक धन्यवाद. निलेश भाऊ म्हणतायत की तुमचा साहित्यिक प्रवास किंवा लेखनाविषयीचा प्रवास सांगा. रसिक हो, मी पहिली कविता कधी लिहिली असं जर मला विचारलं तर मला निश्चित सांगता येणार नाही. परंतु मला कवितेची, विशेषतः मराठी भाषेची आवड ही अगदी लहानपणापासूनच होती. त्यामुळे अनेक पुस्तकं वाचणं किंवा वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं ह्या गोष्टी मला लहानपणापासूनच आवडत होत्या. परंतु माझ्या घरी म्हणजे आई वडिलांना असं वाटायचं की ह्या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे याच्यामध्ये मुलीचा वेळ वाया जातो आहे आणि किंबहुना अभ्यासाकडे दुर्लक्ष होत आहे असं त्यांना वाटायचं. एकदा 10वीत असताना माझे आजोबा वारले. त्यावेळी तिथे एक भाषण करायचं होतं. त्यावेळी मी ते भाषण स्वतः लिहिलं आणि ते भाषण सगळ्यांसमोर केलं. त्यावेळी अनेकांनी मला नंतर विचारलं की तुला कुणी लिहून दिलं होतं हे भाषण? त्यावेळी मीच म्हटलं की मी स्वतःच लिहिलं होतं आणि मी स्वतःच केलं. त्यावेळी त्यांना कदाचित विश्वास बसला नाही, कारण माझ्यातील हे गुण दाखवण्याची संधी तशी आलीच नाही किंवा मला करू दिली नाही असं म्हणायला वावगं ठरणार नाही.
परंतु माझ्यातलं टॅलेंट मला त्या दिवशी मला स्वतःला जाणवलं की मी खूप छान लिहू शकते आणि खूप छान बोलू सुद्धा शकते. तेव्हापासनं मला ती गोडी निर्माण झाली. परंतु 10वी झाली, नंतर 12वी झाली आणि मी असं करत करत थोडं थोडं लिहायला लागली. परंतु ते लिहिणं म्हणजे असं खुलेआम नव्हतं किंवा त्याला कुणाचं प्रोत्साहन नव्हतं. परंतु 12वी नंतर माझा डीएडला नंबर लागला आणि तिथे गेल्यानंतर माझ्या कलेला खऱ्या अर्थानं वाव मिळाला. तिथे अनेक व्यासपीठ मिळाले आणि अनेक कार्यक्रमांची रेलचेल डीएड बीएड मध्ये असते, हे बऱ्याच जणांना माहिती असेल की तिथे कुठलाही कार्यक्रम असला की मग तिथे निवेदन करणं किंवा काही लेखन करणं, यामुळे माझा लेखनाचा छंद, वाचनाचा छंद किंवा व्यासपीठावर काही सादर करण्याचा छंद हा वाढीस लागला आणि तिथे माझी खऱ्या अर्थानं कला बहरली आणि त्यानंतर मी मागे वळून पाहिलंच नाही. मग माझ्यातील बोलणं सुधारलं, मला छानपैकी वक्तृत्व करता यायला लागलं आणि त्याचाच परिणाम म्हणून मी आता सूत्रसंचालन आणि वक्तृत्वाच्या कार्यशाळा आयोजन करून तिथे मार्गदर्शन सुद्धा करत असते. आणि त्यानंतर खरं तर मी लग्नानंतर खूप साऱ्या कविता लिहिल्या आणि अगदी 2017ला मी माझे हे दोन्ही काव्यसंग्रह आणि हायकू संग्रह हे प्रकाशित केले आहे. मी हायकूचा प्रवास मी तुम्हाला सांगणारच आहे, जसा पुढे आला तसा. असा माझा प्रवास होता. पहिली कविता मीही लिहिली, ती शब्दांवर, तीही मी आपणासमोर सादर करणार आहे. असा थोडक्यात माझा प्रवास होता. डिटेलमध्ये सांगायला आपल्याला आता इतका वेळ नाही, पण हा शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगितलेला आहे. आत्ताच आपण आनंदाविषयीची माझी ही रचना ऐकली. रसिक हो, या जगातील सगळ्यात मोठा आनंदाचा खजिना कोणता असेल किंवा कुणाकडे असेल, कुणाच्या छायेत मिळेल, असा विचार जेव्हा आपण करतो त्यावेळी आपल्याकडे एक उत्तर मिळतं आणि ते म्हणजे आपल्या आईकडे. आपल्या मुलाचा आनंद, सुख म्हणजे आपल्या मुलाचा आनंद आणि सुख, यातच आपला आनंद आणि सुख मांडणारी ती जगातली एकमेव व्यक्ती असते आणि ती म्हणजे आई. म्हणून आईविषयी सांगताना मी म्हणेन की तुझ्यावर लिहिताना माय माझे शब्द होतात मुके, तुझ्यावर लिहिताना माय माझे शब्द होतात मुके, तुझ्या अथांग समर्पणापुढे सारे सारेच पडते फिके, सारे सारेच पडते फिके. तर आपणासमोर मी रचना घेऊन येत आहे. कवितेचं शीर्षक आहे माय. कोऱ्या पाटीवर पोराने मारलेल्या रेघोट्या पाहून स्वर्ग सुखाचा आनंद घेते. कोऱ्या पाटीवर पोराने मारलेल्या रेघोट्या पाहून स्वर्ग सुखाचा आनंद घेते. अन माझं पोरग उद्या साहेब होणार हे मनात ठरवते ती माय. अक्षरज्ञान नसतानाही पोरानं अक्षर गिरवावी, अक्षरज्ञान नसतानाही पोरानं अक्षर गिरवावी म्हणून फाटकं लुगडं आणि कोरड्या भाकरीला गोड मानते ती माय. पैक पैक जमा करून पोराले इंग्रजी शाळेत घालण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान कधी कधी गहाण टाकते. पैक पैक जमा करून पोराले इंग्रजीत शाळेत घालण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान कधी गहाण टाकते ती असते माय. पोराले कलेक्टरच्या खुर्चीवर पाहून जीवनाचं सार्थक झाल्याचं समजते. पोराले कलेक्टरच्या खुर्चीवर पाहून जीवनाचं सार्थक झाल्याचं समजते आणि अभिमानानं छाती फुगवते ती माय. सर्व सुख ज्ञान असतानाही, सर्व सुख ज्ञान असतानाही दाही दिशा भटकल्यावर तिच्या प्रेमात पदरात शिरावं ती जगातील एकमेव व्यक्ती म्हणजे माय. जगाच्या अनुभवाच्या शाळेत शिकून सगळं काही मिळवून देते. जगाच्या अनुभवाच्या शाळेत शिकून सगळं काही मिळवून देते ती या जगी फक्त माय. आणि शेवटच्या ओळी आहेत. वृद्धाश्रमाच्या पायरीवर बसून मुलांच्या प्रेमाच्या छायेत निवांत पडावं या आशेकडे डोळे लावून बसते ती फक्त माय, ती फक्त माय आणि ती फक्त माय. धन्यवाद. धन्यवाद श्रावण सर, अस्मिता मॅडम धन्यवाद. धन्यवाद सचिन सर, रांझणे सर धन्यवाद, गणेश सर धन्यवाद, निलेश भाऊ, पार्थ धन्यवाद,
शुभांगीताई धन्यवाद. सर्वांचे मनपूर्वक आभार. रसिका हो, ह्या जगामध्ये जीवन जगत असताना अनेकदा आपल्याला एकटं वाटतं, एकाकी वाटतं. असं बऱ्याचदा होतं आणि हे प्रत्येकाला होतं. कशामुळे, पण हे कशामुळे होतं हे आपल्याला कळत नाही नेमकं. आणि याचं कारण शोधण्याचा आपण प्रयत्न सुद्धा करत नाही. नुसतं आपण बऱ्याचदा म्हणतो की मला आज खूप एकटं एकटं वाटतंय, एकाकी वाटतंय, किंवा खूप बोर होतंय, खूप असं एकटं राहावं असं वाटतंय. पण त्याचा आपण मूळ शोधण्याचा प्रयत्नच करत नाही. पण केला ना तर त्याचं उत्तर आपल्याकडे नक्की असतं आणि आपल्याला सापडतं. मग आपल्याला प्रश्न पडत नाहीत जास्त. आपल्याला एकाकीपणामध्ये, एकाकी जेव्हा असतो ना आपल्याला, तर त्यावेळी आपल्याला एक प्रश्न पडतो की माझं या जगात कोणीच नाहीये, किंवा माझं या जगात कोण आहे. आणि आत्ताच आपणासमोर मी रचना सादर करणार आहे. कवितेचं शीर्षक आहे कोण आहे माझं. सादर करते रचना. कोण आहे माझं, का करावा मी हा विचार, इथपासून तिथपर्यंतचा. कोण आहे माझं, का करावा मी हा विचार, इथपासून तिथपर्यंतचा. प्रतलात जागा मिळेल तिथे स्वत्व जपत आला स्वतःच. प्रतलात जागा मिळेल तिथे स्वत्व जपत आलास तू स्वतःच बिंदूप्रमाणे. पण बिंदूतून परीघ किती काढला. बघा, लक्षात घ्या, मी बिंदू आणि प्रतलाची प्रतिमा इथे वापरते आहे. पण बिंदूतून परीघ किती काढला, कुठपर्यंत त्रिज्या वाढवली तू तुझ्या चांगुलपणाची. अरे, इतर बिंदूंना सामावून घेतलं का तू तुझ्या परिघात. अरे, इतर बिंदूंना सामावून घेतलं का तू तुझ्या परिघात. बरं, तू परीघ काढला, ठीक आहे इथपर्यंत. बरं, तू परीघ काढला, त्रिज्या वाढवली, वर्तुळ सुद्धा तयार केलं. पण कशासाठी, तुझं श्रेष्ठत्व सिद्ध करण्यासाठी. पण एकदा तरी केंद्रबिंदूची जागा सोडून वर्तुळावरचा बिंदू होऊन बघ. पण एकदा तरी केंद्रबिंदूची जागा सोडून वर्तुळावरचा बिंदू होऊन बघ. पडणारच नाही मग हा प्रश्न. कारण जागा बदललीस आता तू. कारण जागा बदललीस आता तू. धन्यवाद. धन्यवाद साल्वे सर, साल्वे मॅडम. मित्रांनो, दुनिया गोल आहे असं म्हणतात. म्हणून ह्या गोलात, वर्तुळावर आपल्याला राहायलाच हवं नाही का. जर वर्तुळ सोडून आपण जाण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला एकटं हे वाटणारच. त्यामुळे आपण या वर्तुळावरच राहायला हवं. म्हणजेच लोकांमध्ये मिक्स होऊन राहायला हवं. त्यांच्या बरोबर सोबत राहायला हवं. हाच संदेश मी या कवितेतून देण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु रसिक हो, या वर्तुळावर राहताना खूप गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटतात. जसं काही ह्या गोष्टी माझ्या जीवनात व्हायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, असं प्रत्येकाला वाटत असतं. असं मलाही वाटतं आणि कदाचित तुम्हाला सुद्धा नक्की वाटत असेल. पण काय वाटतं आपल्याला, तर बघूया माझ्या या पुढच्या रचनेत. पुढच्या कवितेचं माझं शीर्षक आहे कधीतरी असं व्हावं. सादर करते रचना कधीतरी असं व्हावं. अंबरानं धरतीला असं कवेत घ्यावं. अंबरानं धरतीला असं कवेत घ्यावं, तिचं गर्भारपण कसं समृद्ध व्हावं. मोगऱ्यानं धुंद होऊन असं दरवळावं. मोगऱ्यानं धुंद होऊन असं दरवळावं, त्यानं तिच्या प्रेमात कसं बेधुंद नाहावं. बरसणाऱ्या पावसानं एकदा असं यावं. बरसणाऱ्या पावसानं एकदा असं यावं, तिच्या आठवणीत नकशिकांत भिजावं. खळाळणाऱ्या समुद्रानं असं नर्तन करावं. खळाळणाऱ्या समुद्रानं असं नर्तन करावं, किनाऱ्यानं मिलनासाठी कसं आतुर व्हावं. आणि शेवटच्या ओळीत म्हणते, शब्दांच्या बाहुगर्दीत कधीतरी असं लिहावं. शब्दांच्या बाहुगर्दीत कधीतरी अस्सल लिहावं,
लिहिता लिहिता एक दिवस, लिहिता लिहिता एक दिवस कविता होऊन जावं, कविता होऊन जावं, कविता होऊन जावं. धन्यवाद. विशाखा मॅडम धन्यवाद. पार्थ धन्यवाद. हिरा मॅडम धन्यवाद. खरंच कविता होऊन जावं हे खऱ्या कवीला नेहमीच वाटत असतं बरं का. पण ही कविता फक्त पानं, फुलं, चंद्रतारे किंवा थोडक्यात म्हणजे निसर्ग आणि प्रेम यापुरतीच मर्यादित आहे का हो कविता? नक्कीच नाही. तर कविता म्हणजे स्वानुभूती. मी अनुभवलेलं, भोगलेलं, माझं भोगलेपण माझ्या कवितेतून उतरायला हवं. आणि हो, समाजात घडलेल्या घटनांवर, वास्तवतेवर माझा प्रकाश आणि माझा विद्रोह हा शब्दातून व्यक्त व्हायलाच हवा बरं का. मग ती कविता असं जेव्हा होतं ना, तेव्हा ती कविता ही फक्त तुमची राहत नाही. तुमच्यापर्यंत ती सीमित न राहता सामान्यांच्या काळजापर्यंत पोहोचते आणि तिथे घर करते. आणि मग तेव्हा आपली कविता ही यशस्वी होत असते. अशीच एक रचना, या विचारांवर प्रकाश टाकणारी माझी एक रचना मी सादर करते एल्गार कवितेचा. खूप झाले चंद्र तारे, बास झाली पाने फुले. खूप झाले चंद्र तारे, बास झाली पाने फुले, नको आता ते पारंपरिक अणजुने. खूप झाले चंद्र तारे, बास झाली पाने फुले, नको आता ते पारंपरिक अणजुने. गुळगुळीत शब्द वापरून बोथट झाली लेखणी. गुळगुळीत शब्द वापरून बोथट झाली लेखणी, तुझेच तुला ते किती पडते रे पचनी. उघडे ठेव डोळे आणि नागडी वास्तवता बघ. इथे मी अनिष्ट गोष्टींवर, समाजात ज्या घडणाऱ्या घटना असतात, अनिष्ट ज्यांना आपण वाचा फोडायला हवी, त्याच्यावर उद्देशून म्हटले आहे. उघडे ठेव डोळे, नागडी वास्तवता बघ, पेटेल मग हृदयातून जळजळीत धग. पेटू दे अंगार अण पेरीत जा शब्द निखारे. जेव्हा अन्याय होतो तेव्हा तो सहन करायचा नाहीच. पेटू दे अंगार अण पेरीत जा शब्द निखारे, कल्पनांच्या भराऱ्यातून किती वाहतील वारे. तुझ्या हृदयातील दुसऱ्याला थेट दिसलं पाहिजे. तुझ्या हृदयातील दुसऱ्याला थेट दिसलं पाहिजे. काळजाला काळीज एकदा तरी भिडलं पाहिजे. एकदा तरी तुझ्या शब्दातून होऊ दे एल्गार. एकदा तरी तुझ्या शब्दातून होऊ दे एल्गार. बघ कसे घडतील मग भट अन गुलजार. बघ कसे घडतील मग भट अन गुलजार. धन्यवाद. बऱ्याचदा माझं लिखाण हे वास्तवाला अनुसरून असतं किंवा वास्तवतेवर प्रहार करणारं असतं, पण ते विद्रोहाकडे जाणारं असतं का नाही मला माहित नाही. पण मला ज्या गोष्टी पटत नाही मी त्या शब्दातून व्यक्त करण्याचा, माझ्या काव्यातून व्यक्त करण्याचा प्रयत्न हा करत असते. मग तो राग असो, कुणावरचा संताप असो, यासाठी शब्द माझी साथ कधीच सोडत नाही. त्यामुळे शब्द मला खूप आपली वाटतात आणि माझ्या बऱ्याचशा कविता ह्याच धर्तीवर निर्माण होत असतात. त्यामुळे मला बऱ्याच जणांना सांगावं असं वाटतं की विरोधाला विरोध म्हणून मी नाही करत विद्रोह. विरोधाला विरोध म्हणून नाही करत मी विद्रोह. उघड्या डोळ्यांनी पाहावं सत्य, इतकाच असतो माझा आग्रह, इतकाच असतो माझा आग्रह. धन्यवाद. नरके सर धन्यवाद. मित्र हो, आपल्या शब्दातून एल्गार करीत असताना स्वतःला ओळखत खूप गरजेचं असतं. आपण शब्दातून एल्गार करतोय, पण स्वतःला आपण किती ओळखतो हे सुद्धा जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. कारण मुखवटे धारण करून फिरणारे आणि आपल्या चेहऱ्यावर देखील तसेच मुखवटे, कसले पण स्तुतीचे, स्तुतीसुमने उधळणारी लोक म्हणजेच आपल्या चेहऱ्यावरचा नकाब स्वतःच्या चेहऱ्याबरोबर झाकून टाकणारी आपल्याला भेटत असतात. अशाच आशयाची माझी एक रचना मी आता आपणासमोर सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे आरसा. रसिक हो, हा माझा अंतर्नाद काव्यसंग्रह जो मी 2017ला प्रकाशित केलेला आहे. याच काव्यसंग्रहातील माझी आरसा ही रचना मी आपणासमोर
सादर करीत आहे. कवितेचं शीर्षक आहे आरसा. कसं करू मी माझ्या जीवनाला आरसा, कसं करू मी माझ्या जीवनाला आरसा, सगळंच कसं पारदर्शक नितळ खरं. कसं करू मी माझ्या जीवनाला आरसा, सगळंच कसं पारदर्शक नितळ खरं. करतो ना तो कौतुक, करतो ना तो कौतुक बाहेर दिसणाऱ्या सौंदर्याचं, करतो ना तो कौतुक बाहेर दिसणाऱ्या सौंदर्याचं, बहरणाऱ्या तारुण्याचं, हसणाऱ्या चेहऱ्याचं. मग होतो आपण अगदी आनंदी. करतो ना तो कौतुक बाहेर दिसणाऱ्या सौंदर्याचं, बहरणाऱ्या तारुण्याचं, हसणाऱ्या चेहऱ्याचं. मग होतो आपण अगदी आनंदी, नाचतो मोरमणी व पुन्हा पुन्हा न्याहाळतो स्वतःला. आवडतो आम्हाला कौतुकांचा भार, आवडतो आम्हाला कौतुकांचा भार आणि सौंदर्याचा अभिमान. सरत आलेलं तारुण्य अचानक दाखवतो तो एक चमकणारा पांढरा केस. सरत आलेलं तारुण्य अचानक दाखवतो तो एक चमकणारा पांढरा केस आणि पुसूटची सुरकती चेहऱ्यावरची. बाह्यरूपासाठी खूपच प्रामाणिक माझा प्रिय आरसा, बाह्यरूपासाठी खूपच प्रामाणिक माझा प्रिय आरसा, जो तारुण्यात खुलवणार आणि वार्धक्य येताच कटू सत्य सांगून दुखावणार. पण आतील सौंदर्याचं काय दाखवेल तो, पण आतील सौंदर्याचं काय दाखवेल तो. बनेल का असा जो सुरत नाही तर नियत दाखवणार, बनेल का असा जो सुरत नाही नियत दाखवणार. येतील जन्माला असे आरसे, येतील जन्माला असे आरसे. धन्यवाद. खरंच हा प्रश्न मनाला आपल्याला नेहमी सतावत असतो. आरसा हा सगळ्यांना आवडणारा आवडीचा विषय. आरशासारखेच काही लोक आपल्या आयुष्यात असतात, पण आपली नियत दाखवणारा आरसा जन्माला येईल का हा प्रश्न. असा आरसा आपल्याला होणं गरजेचं आहे. खरंच असा आरसा जन्माला येणं अवघड नक्कीच आहे, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे, नाही का. आणि आपला आरसा हा आपणच व्हायचा आहे. थोडक्यात काय तर स्वतःचं आत्मपरीक्षण आपण करायचं आहे. समाजात जगत असताना अनेकदा अनेक माणसे आत्मसन्मान हा टाकून देतात. आणि कशासाठी हो, छोट्याच्या फायद्यासाठी. आत्मसन्मान टाकून स्वाभिमान टाकून जगत असतात. तर काही तर स्वतःला एखाद्या गोष्टीमध्ये इतकं वाहून घेतात की स्वतःचं अस्तित्वच विसरून बसतात. तेव्हा आपल्याला आपण स्वतःला जिवंत ठेवूया. कसं सादर करते मी आपणासमोर माझी एक रचना. रचनेचं शीर्षक आहे अस्तित्व. किती झेलावे प्रहार आपल्याच लोकांकडून, किती झेलावे प्रहार आपल्याच लोकांकडून. वाजवतात टिमकी स्वतःच्या बेगडी कर्तृत्वाची, वाजवतात टिमकी स्वतःच्या बेगडी कर्तृत्वाची. समाजी करतो वंदन त्यांना तुटपुंजा फायद्यासाठी, समाजी करतो वंदन त्यांना तुटपुंजा फायद्यासाठी. स्वाभिमान गहाण टाकून बस खूप झालंय, बस खूप झालंय. मन सांगतंय आता बघ एकदा स्वतःच्या अंतरंगात डोकावून. बस खूप झालंय मन सांगतंय आता एकदा स्वतःच्या अंतरंगात डोकावून. दिसेल एक प्रखर जाज्वल्यपणे तळपणारी ज्योत, दिसेल एक प्रखर जाज्वल्यपणे चमकणारी जाज्वल्यपणे तळपणारी ज्योत. तेवत ठेवती सत्याची स्वाभिमानाची. झुगारून दे वैचारिक पारतंत्र्याचे पाश, झुगारून दे वैचारिक पारतंत्र्याचे पाश. प्रवाहाबरोबरच राहून नाही घडत इतिहास, प्रवाहाबरोबरच राहून नाही घडत इतिहास. उचल लेखणी कर पर्दाफाश, उचल लेखणी कर पर्दाफाश. अन्यायाचा अत्याचाराचा कोंडमारीचा. आणि हो मोकळा तू सारे हे लोखंडी पाश तोडून. अस्तित्व ज्यात तुझे अडकलेले, अस्तित्व ज्यात तुझे अडकलेले.
धन्यवाद. रसिक हो, जे न देखे रवी ते देखे कवी, असं आपण म्हणत असतो. यावरूनच कवीच्या भावविश्वाशी कल्पना करणं खरोखर अवघड आहे. म्हणजे कवी कशावर, कधी, कुठे आणि कसा लिहील याचा नेम नाही आणि सांगता येत नाही. पौर्णिमेच्या रात्रीनं बेभान होणारे अनेक असतात. पौर्णिमेचं सौंदर्य सगळ्यांनाच आवडत असतं, परंतु अमावस्याच्या रात्रीतही सौंदर्य जे पाहतात, त्यात ज्यांना सौंदर्य दिसतं ते असतात खरे कवी. आणि असे कवी जन्माला येतात आणि घडत असतात. कवी म्हणजे कुठल्याही विषयावर आणि आपल्याला अगदी क्षुल्लक वाटणारी जी गोष्ट असते ना, घरातली, बाहेरची, कुठेही, त्याच्यावर सुद्धा कविता करतात. आणि सगळ्यांचं भावविश्व ते आपल्या शब्दात बांधण्याचा प्रयत्न करीत असतात. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपण आपल्या बालकांचंही भावविश्व जाणून घ्यायला हवं, नाही का? आणि खास करून या बालचमूंचं विश्व जेव्हा आपण जाणून घेतो, तेव्हा खऱ्या अर्थानं आपण आपल्या बालपणामध्ये जात असतो. मीही असंच बालकांचं भावविश्व जाणून घेण्याचा प्रयत्न करते आहे, कारण माझा मुलगा आता 6 वर्षाचा आहे आणि त्याच्याकडे पाहून मला खूप काही लिहावंसं वाटतं. आणि म्हणूनच मी माझं बालपण त्याच्यामध्ये बघते आणि नकळत माझ्याकडनं काही कविता या लिहिल्या जात असतात. त्यामुळे मी आता आपणासमोर सादर करते आहे बालकविता. आपलं बालपणीचं विश्व आणि आत्ताच्या मुलांचं बालपणीचं विश्व यात खूप फरक झालेला आहे. तेव्हा आपल्या इच्छा, आकांक्षा बालपणीच्या काही वेगळ्या होत्या, परंतु आत्ताच्या मुलांच्या ज्या अपेक्षा आहेत किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी घालमेल चालू आहे, अशी घालमेल मी माझ्या एका कवितेत व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जेव्हा घरातील आई वडील दोघेही नोकरी करणारे असतात, त्यावेळी लहान मुलांच्या मनामध्ये एक खंत असते किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी घालमेल असते, ती मी माझ्या या कवितेत व्यक्त करत आहे. कवितेचं शीर्षक आहे हाक कोवळ्या जीवाची. आई बाबा तुम्ही किती करता काम, आई बाबा तुम्ही किती करता काम, मी असतो घरी एकटा याचे असू द्या ना भान. आई बाबा तुम्ही किती करता काम, मी असतो घरी एकटा याचे असू द्या ना भान. बोलतो मी एकटाच घरातल्या भिंतींशी, बोलतो मी एकटाच घरातल्या भिंतींशी, नको खेळणी मला महागड्या किमतींची. कार्टून पाहून जातो वेळ निघून, कार्टून पाहून जातो वेळ निघून, तुमच्याशिवाय कसे निघेल बरं मन भरून. तुम्हाला असतं खूप खूप सांगायचं, तुम्हाला असतं खूप खूप सांगायचं, कोळ्या वयातच मन मारून कसं जगायचं. आजी आजोबांना म्हणे गाव सोडवेना, आजी आजोबांना म्हणे गाव सोडवेना, माझ्यासोबत राहायला वेळ मिळेना. फोनवर तरी किती किती बोलू, हवं काय काय कसं सांगू. फ्लॅटच्या बंद दारात निसर्ग कसा पाहू, फ्लॅटच्या बंद दारात निसर्ग कसा पाहू, आणि मज्जा मस्ती करायला मित्र कसे जमवू. बालपण हरवते माझे अकाली होतोय प्रौढ, बालपण हरवते माझे अकाली होतोय प्रौढ, मलाही करायची आहे ना मस्ती अन मौज. एकच सांगतो विचार कोवळ्या जीवाचा, एकच सांगतो विचार कोवळ्या जीवाचा, अमूल्य वेळ द्या मलाही तुमचा, अमूल्य वेळ द्या मलाही तुमचा. धन्यवाद. लहान मुलाच्या मनातील व्यथा मी अर्थात माझ्या मुलाकडे पाहूनच ही कविता बनवली आहे असं म्हणायला हरकत नाही, आणि तेच भाव मी माझ्या कवितेतून व्यक्त केलेले आहेत. रोपटं जमिनीत रुजण्यासाठी बघा आणि त्याचा वटवृक्ष होण्यासाठी गरज आहे ती पावसाची.
आणि हा पाऊस म्हणजेच आपले आई वडील. आणि म्हणूनच ह्या कवितेचा शेवट मी केला आहे की रोपट्याला वेळीच घाला खत पाणी, रोपट्याला वेळीच घाला खत पाणी, वटवृक्ष होऊन देईन सुखाची गाणी, वटवृक्ष होऊन देईन सुखाची गाणी. आपण जर आपल्या मुलांसाठी आत्ता वेळ दिला तरच पुढे ते आपल्यासाठी वेळ देतील, नाही का? आपण जर आता त्यांना डे केअर मध्ये टाकलं तर वृद्धाश्रमाची वाट आपल्यासाठी काही वर्षात मोकळी आहे हे निश्चित आपण समजायचं. रोपट जमिनीत रुजण्यासाठी आणि त्याचा वटवृक्ष होण्यासाठी त्याला हवा आहे तो पाऊस. आत्ताच आपण मायेचा पाऊस बघितला, परंतु निसर्गातील पाऊस आपल्या सगळ्यांनाच आवडतो, नाही का? आणि पावसाळा हा सगळ्यांचाच आवडता ऋतू, आणि त्यात छोट्या बालगोपाळांचा तर जरा जास्तच. मग याच्यावर एक बालकविता होऊन जायलाच हवी. मी आपणासमोर एक बालकविता सादर करते हे पावसाची. कवितेचं शीर्षक आहे पाऊस. आला 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 पाऊस रे आला, आला 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 पाऊस रे आला, साऱ्याच सृष्टीला आनंद हा झाला. बळीराजा बघा भरून पावला, बळीराजा बघा भरून पाहुला, पृथ्वीने हिरवा शालू पांघरला. पावसाने केले जंतर मंतर, पावसाने केले जंतर मंतर, मातीतून उडे सुगंधी अत्तर. सरीवर सरी कोसळल्या भारी, सरीवर सरी कोसळल्या भारी, तुडुंब भरल्या नद्या आणि विहिरी. दरवर्षी ये रे तू नित्य नेमाने, दरवर्षी ये रे तू नित्य नेमाने, वृक्ष आम्ही लावू पुन्हा जोमाने, वृक्ष आम्ही लावू पुन्हा जोमाने. असा हा पाऊस, सगळ्यांना हवा हवासा वाटणारा हा पाऊस. आणि म्हणूनच बऱ्याचदा बालभारतीच्या पुस्तकामध्ये पहिली कविता ही पावसावरचीच असते. पाऊस हा सगळ्यांना आपलं वाटत असतो. म्हणूनच पावसाविषयी म्हणताना मी म्हणेल की पाखरांच्या चोचीत गाणं घेऊन येतो पाऊस, पाखरांच्या चोचीत गाणं घेऊन येतो पाऊस, दाटलेल्या भावनांना चिंब भिजवून जातो पाऊस. हिरवा शालू नेसवून तिला नवा जन्म देतो पाऊस, हिरवा शालू नेसवून तिला नवा जन्म देतो पाऊस. चराचरात आनंद पेरीत मना मनात उरतो पाऊस, मना मनात उरतो पाऊस. धन्यवाद. रसिक हो, आपण सगळीकडे वृक्ष लावले, सगळीकडे हिरवळ आली की याचा आस्वाद घेण्यासाठी सगळेच जीव येत असतात. अगदी पशु पक्षी प्राण्यांपासून तर मानवापर्यंत या निसर्गाचा हिरवळीचा आस्वाद घेण्यासाठी सगळे जीव आतुरलेले असतात, उत्सुक असतात. यात लहानपणी वेळ लावणाऱ्या फुलपऱ्या सुद्धा आहेत बरं का. आणि या फुलपऱ्या आपल्याला मोठा संदेश सुद्धा देऊन जातात. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा असं आपण म्हणत असतो. आणि हा संदेश सुद्धा लहानपणामध्ये काय करायचं आणि कसं जगायचं या फुलपऱ्या आपल्याला सांगतात. अर्थातच या फुलपऱ्या म्हणजेच फुलपाखरू. माझी तिसरी बालकविता फुलपाखरू मी आपणासमोर सादर करते आहे. फुलपाखरू. फुलपाखरासारखे मुक्तपणे बागडावे, फुलपाखरासारखे मुक्तपणे बागडावे, फुलातील मकरंद आनंदाने घेत जावे. रंगीत फुलपर्यांची सजली बघ दुनिया, रंगीत फुलपर्यांची सजली बघ दुनिया, सगळे कसे सुंदर निसर्गाचीच किमया. चिमटीतून उडता ठेवून जातात रंग, चिमटीतून उडता ठेवून जातात रंग, जणू काही त्याच क्षणी स्वप्नातच होतो दंग. नेहमीच आनंदाची शाल आपण पांघरू. काय संदेश देतात बघा फुलपाखरू. नेहमीच आनंदाची शाल आपण पांघरू, आणि एकदा तरी जीवणी होऊ या फुलपाखरू, एकदा तरी जीवणी होऊ या फुलपाखरू. धन्यवाद. रसिक हो,
मला तुमच्या कमेंट दिसत नाही आहेत. तर कुणीतरी एक कमेंट करून बघा मला, म्हणजे नक्की कमेंट येता आहेत की नाही, कारण मला आता कमेंटच दिसत नाहीये तिथे. निलेश भाऊ कमेंट करून बघा बरं, कारण मला कुठलीच कमेंट येथे दिसत नाहीये. ठीक आहे, काही प्रॉब्लेम आला असेल, असो. माझ्या पुढच्या साहित्य प्रकाराकडे मी आता वळते आहे. माझा सगळ्यात साहित्यातील आवडता काव्य प्रकार म्हणजे हायकू. बऱ्याच जणांना हायकू विषयी माहिती आहेच, किंवा कदाचित काहींना नवोदित जे असतील अगदी नवीन लिहिणारे त्यांना माहीत नसेल. त्यांच्यासाठी मी ही छोटीशी माहिती देत आहे. 2016 साली एका ग्रुपवर होते मी. हायकूचा प्रवास माझा कसा झाला मी ते आपणाला सांगते आहे आता. एक चारोळ्यांच्या ग्रुपवर होते 2016 साली. तर तिथे त्या ग्रुप ॲडमिनने विचारलं की कुणाला हायकू शिकायचा आहे का. हायकू हा शब्द मी 2016 पर्यंत कधीही ऐकलेला नव्हता. आणि मग म्हटलं बघूया. त्यांना मी मेसेज केला की काय आहे नेमकं हायकू. तर ते म्हटल्या की तुम्ही मॅडम ग्रुपमध्ये जॉईंट व्हा, मग तुम्हाला हायकू काय आहे हे समजेल. आणि मी त्या ग्रुपमध्ये जॉईंट झाले आणि मग हायकू हळूहळू शिकू लागले. बऱ्याचदा हायकू लिहिण्याचा प्रयत्न, सतत 8 ते 10 दिवस खूप हायकू लिहिले मी, परंतु एकही हायकू बरोबर यायचा नाही. आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी होते हायकूकार कैलासवासी बाळ राणे. तर मी पहिलाच हायकू लिहिला आणि त्यांनी मला छान म्हटलं. त्यावेळी मला खूप आनंद झाला. आणि खरं तर मी हायकूच्या तेव्हापासनं प्रेमातच पडली. अगदी कंटिन्यू मी सतत हायकू लिहितच गेले आणि लिहितच गेले. आणि 7 ते 8 महिन्यानंतर माझे असंख्य हायकू झाले आणि माझा हायकू बऱ्यापैकी चांगला व्हायला लागला. आणि मग मला अनेकांनी सांगितलं की तुम्ही हायकू संग्रह काढा. आणि त्याच वेळी माझ्या मनामध्ये हायकू संग्रह काढण्याची ही कल्पना आली. आणि मग मी अवघ्या 8च महिन्यामध्ये हायकू शब्द ऐकल्यानंतर अवघ्या 8च महिन्यामध्ये माझा इंद्रधनु हायकू हा हायकू संग्रह मी काढला. आणि माझ्या दोन्ही पुस्तकांचं प्रकाशन मी एकाच वेळेस केलेलं आहे. आता नेमका हायकू म्हणजे काय. हायकू आहे हा जपानी काव्य प्रकार. रवींद्रनाथ टागोर यांनी हा भारतामध्ये पहिल्या प्रथम आणला आणि मराठीमध्ये हायकू आणण्याचं काम केलं साहित्यिक, प्रसिद्ध साहित्यिक आदरणीय प्र के यात्रे यांची कन्या कैलासवासी शिरीष पै यांनी मराठीमध्ये हायकू आणला आणि मुक्तपणे हायकू लिहिलेत आणि हायकू येथे रुजवला. परंतु मूळ जपानी हायकू प्रकार हा 5-7-5 म्हणजे पहिल्या ओळीत 5 अक्षरं, दुसऱ्या ओळीत 7 आणि तिसऱ्या ओळीत 5 अक्षरं अशी 5-7-5 या रचनेमध्ये हायकू लिहू लागले. आणि बरेच कवी ह्याच रचनेचा आधार घेऊन आता हायकू लिहित आहेत आणि अनेक हायकूकार या पद्धतीनेच हायकू लिहून घडलेले आहे. निसर्गातील एखादा प्रसंग यामध्ये प्रतीत केलेला असतो. जपानी हायकूंमध्ये मूळतः निसर्गावर हे हायकू लिहिलेले आहेत. परंतु आपण आता मानवी जीवनातील घडामोडी, भावभावना यांच्यावर सुद्धा आपण हायकू लिहू लागलो आहोत आणि अनेक हायकूकारांनी ते लिहिलेले आहेत. निसर्गातील किंवा एखादा प्रसंग, एक दृश्य आपल्या मनामध्ये पक्क बसतं आणि एक चित्र आपल्या मनामध्ये निर्माण करतं. आणि मग हेच चित्र जसंच्या तसं आपल्याला शब्दात उतरवायचं असतं, तेही 5-7-5 या रचनेमध्ये. याला ना भविष्यकाळ असतो ना भूतकाळ असतो. हायकू हा फक्त वर्तमान काळात असतो. म्हणून हायकूला क्षणांची कविता असं म्हटलं जातं. हायकूची तिसरी ओळ ही पहिल्या 2 ओळींची पहिल्या 2 ओळींमध्ये जे वर्णन असतं त्याला एक कलाटणी देणारी असते. आणि ती तिसरी ओळ ऐकल्यानंतर वा, छान किंवा तो परिपूर्ण हायकू आपल्याला हा समजत असतो. हायकूचे तसे बरेच नियम आहेत. मी ढोबळमानाने आपल्याला हायकू विषयी थोडक्यात सांगितले आहे. माझे काही उदाहरणादाखल हायकू किंवा काही निवडक हायकू मी आता आपणासमोर सादर करते आहे. चिंब पाऊस रमला खिडकीत. चिंब पाऊस रमला खिडकीत आठवणीत. अंधाऱ्या रात्री चमकती काजवे. अंधाऱ्या रात्री
चमकती काजवे प्रकाश दिवे. यात बघा, तिसरी ओळ जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेस आपल्याला काहीतरी वेगळं पण जाणवतं की नाही, हे काहीतरी म्हणजे यातून आपल्याला तो परिपूर्ण हायकू जाणवतो किंवा छान वाहा असं प्रत्येक हायकूतून नाही, कारण उत्कट हायकू हे अगदी काही क्षणात निर्माण होत असतात किंवा बऱ्याचदा एखादा चांगला हायकू, दर्जेदार हायकू सापडायला अनेक दिवसही निघून जात असतात. असा हा हायकू काव्य प्रकार आहे. पुढचा हायकू सादर करते. नाजूक पायी घातलेस पैंजण. नाजूक पायी घातलेस पैंजण मनी गुंजन. सखीची सय सोबतीला पाऊस. सखीची सय सोबतीला पाऊस नको जाऊस. एका रोपाची दोन वेगळी फुलं. एका रोपाची दोन वेगळी फुलं गोंडस मुलं. जुळ्यांबाबतीत मी हा ऐकू लिहिलेला आहे. वावटळात नभी पाने उडाली. वावटळात नभी पाने उडाली पतंग झाली. हिरवी फांदी नाकतोडा बसला. हिरवी फांदी नाकतोडा बसला पानच झाला. संपली नदी दर्या मिलना आधी. संपली नदी दर्या मिलना आधी अपघातांनी. हायकूंमधून बऱ्याचदा दोन अर्थ निघत असतात, एक शब्दशः आणि त्यातला एक गर्भित अर्थ. तसाच अर्थ हा संपली नदी दर्या मिलना आधी अपघातांनी यातून आपल्याला सूचित होत असतो. नदीची उपमा ही स्त्रीला दिलेली आहे यामध्ये. हायकूमध्ये बऱ्याचदा हे काय म्हणता, आपण फक्त दाखवायचं असतं, त्याच्यातनं काय अर्थ काढायचा हा वाचकाने काढायचा असतो. म्हणजेच हायकू हा फक्त दाखवतो, सुचवत नाही. त्यामुळे सुचवण्याचं काम हे वाचकाने करायचं असतं. आणि ज्यावेळी वाचक त्याच्यातनं एक किंवा दोन किंवा अनेक अर्थ हा काढू शकतो, त्यावेळी आपला हायकू हा यशस्वी झाला असं म्हणता येत असतं. तशाच प्रकारचा हा माझा एक हायकू आहे. संपली नदी दर्या मिलना आधी अपघातांनी. पुढील हायकू सादर करते. सडा पडला ऋतू पानगळीचा. सडा पडला ऋतू पानगळीचा रम्य गालीच्या. पिल्लू चिऊचे खोपा सोडून निघे. पिल्लू चिऊचे खोपा सोडून निघे चिमणी रडे. रंगीबेरंगी डोले भुवरी नक्षी. रंगीबेरंगी डोले भुवरी नक्षी खेळती पक्षी. आठवणींचं पुस्तक सजवलं. आठवणींचं पुस्तक सजवलं फडफडलं. फुटे पाझर नभी काळ्या मेघाला. फुटे पाझर नभी काळ्या मेघाला उडे अत्तर. झाडाच्या वर लाल पक्षी बसले. झाडाच्या वर लाल पक्षी बसले फुलेच झाले. सुवर्ण चेंडू निघे डोंगरातून. सुवर्ण चेंडू निघे डोंगरातून पक्षी गुंजन. आपणासमोर मी काही हे निवडक हायकू सादर केलेले आहेत. मी खूप सारे हायकू लिहिलेले आहेत. माझा दुसरा हायकू संग्रह ही आपल्या भेटीला पुढील वर्षी लवकरच येणार आहे. त्याचप्रमाणे माझा खास एका विषयावरचा कविता संग्रह या सोबत असेल. याच वर्षी करायचं होतं, पण आपल्या कोरोनामय स्थितीमुळे हे मी पुढच्या वर्षी ढकललेलं आहे. आपणही मागील पुस्तकांप्रमाणे माझ्या पुढील पुस्तकांचंही भरभरून स्वागत कराल आणि दाद द्याल अशी आशा नक्कीच आहे. रसिका हो, या हायकू संग्रहाला मला 2 पुरस्कार प्राप्त झाले. एक स्वशी नाईक प्रतिष्ठान पुणे यांच्याकडून एक हायकू सम्राज्ञी म्हणून एक पुरस्कार मिळाला आणि मागील वर्षी मराठबोली संस्थेकडून माझ्या हायकू संग्रहास मला एक पुरस्कार मिळालेला आहे. एकूण 2 पुरस्कार माझ्या हायकूला मिळालेला आहे. हायकू हा माझा सगळ्यात आवडता काव्य प्रकार आहे. जणू काही मी त्याच्या प्रेमात पडली आहे. म्हणूनच अगदी असं म्हणतो ना आपण, एखाद्या व्यक्तीवर जसं आपलं खूप प्रेम असतं तसंच माझ्या हायकू या साहित्य प्रकारावर खूप प्रेम आहे
आणि मला तो आता थोडा थोडा चांगल्या प्रकारे जमायला लागला आहे असा विश्वास पण मला बसला आहे. त्यामुळे मी ते जास्तीत जास्त लिहिण्याचा प्रयत्न करत असते. पण या सगळ्यांचं मूळ कविता आहे हे विसरता येत नाही, कारण कवितेनंतर बाकी सगळे प्रकार आलेले आहेत. त्यामुळे कवितेला सोडलं तर आयुष्य माझं काही उरतच नाही. त्यामुळे कविता ही माझ्या जीवनामध्ये सर्वश्रेष्ठ अशीच आहे. मी सगळ्यात पहिल्यांदा कविता लिहिली ती शब्दांवरची. शेक्सपियरने म्हटलं आहे की नावात काय आहे किंवा नावात काय असतं असं म्हणतात, परंतु कुठल्याही गोष्टीला जेव्हा त्याचं नाव मिळतं तेव्हाच त्याला मोल प्राप्त होत असतं. कारण विदाऊट नाव काहीच शक्य नाही आहे. म्हणून नाव मिळाल्यानंतर मग ती वस्तू असो, व्यक्ती असो किंवा इतर काही असो, त्याला हे मोल प्राप्त होत असतं. तसंच काहीसं आपल्या भावनांचं आणि विचारांचं सुद्धा असतं बरं का. तुमच्या भावना, तुमचे विचार व्यक्त होण्यासाठी समोरच्यापर्यंत पोहोचण्यासाठी, त्याच्या हृदयाला हात घालण्यासाठी गरज आहे ती शब्दांची. ज्याला योग्य वेळी योग्य शब्द सापडले त्याच्या विचार आणि भावनांना मोल हे प्राप्त होत असतं. व्यवहारिक जगात म्हणायचं झालं तर एक आपल्या विचार आणि भावनांना ब्रँड मिळतो आणि हा ब्रँड मिळवून देण्याचं काम हे शब्द करत असतात. म्हणूनच शब्दांचं महत्त्व हे खूप आहे. माझ्या साहित्य प्रवासामध्ये लिहिलेली माझी पहिली रचना मी आपणासमोर आता सादर करत आहे, शब्दांवरची. अर्थातच तिचं शीर्षक आहे शब्द. त्यावेळेस मला जे शब्द सुचले 11वीत असताना ते मी लिहिलेले आहे. शब्दात काही नसलं तरी शब्दातच सारं सांगावं लागतं. शब्दात काही नसलं तरी शब्दातच सारं सांगावं लागतं. मनाला मन जोडण्यासाठी शब्दांना आपलं करावं लागतं. शब्दात काही नसलं तरी शब्दातच सारं सांगावं लागतं आणि मनाला मन जोडण्यासाठी शब्दांना आपलं करावं लागतं. शब्दच छेडतात हृदयाची तार. शब्दच छेडतात हृदयाची तार. शब्दच घेतात गहिऱ्या मनाचा ठाव. दुभंगलेल्या मनासाठी मात्र शब्दच होतात फेविकॉल. शब्दच छेडतात हृदयाची तार. शब्दच घेतात गहिऱ्या मनाचा ठाव आणि दुभंगलेल्या हृदयासाठी मात्र शब्दच होतात फेविकॉल. शब्द कधी हसवणार तर शब्द कधी रडवणार. शब्द कधी हसवणार तर शब्द कधी रडवणार. भावनांचे खेळ मात्र शब्दांशिवाय कसे बरं चालणार. अस्तित्वाची लढाई मांडतात शब्द. अस्तित्वाची लढाई मांडतात शब्द. वास्तवाचे भान जागवतात शब्द. श्वासा अखेरीस मागे उरणार कोण. श्वासा अखेरीस मागे उरणार कोण. आणि शब्दांशिवाय जीवनगीत गाणार तरी कोण. शब्दांशिवाय जीवनगीत गाणार तरी कोण. धन्यवाद. ही माझी सर्वात पहिली रचना, म्हणजे जेव्हा मी कविता लिहायला सुरुवात केली त्यावेळेसची माझी ही पहिली रचना होती. मला शब्दविद्याच्या व्यासपीठावर कविता सादर करताना अतिशय आनंद होत आहे. माझी याच व्यासपीठावर एक कविता ही सर्वोत्कृष्ट ठरली होती. ती आता मी आपणासमोर सादर करते आहे. आणि ह्या रचनेचा काही भाग हा पुणे अंतरंग यात सह्याद्री वाहिनीवर दाखवण्यात आला होता आणि याच कवितेसाठी मला सर्वोत्कृष्ट हा सन्मान मिळाला होता. ती कविता मी आता आपणासमोर सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे करारी माय. बा, तू तर स्वतःला संपवलंस रे फासाची दोरी जवळ करून. बा, तू तर स्वतःला संपवलंस रे फासाची दोरी जवळ करून. तेव्हा मायच्या कपाळावरचा चंद्रही मावळला कधी न उगवण्यासाठी. कोलमडली एक पत्नी पण त्याच क्षणी एक रणरागिणी जन्मली ती फक्त माय म्हणून. कोलमडली एक पत्नी पण त्याच क्षणी एक रणरागिणी जन्मली ती फक्त माय म्हणून. आयुष्य तव्यावर ठेवत होती. त्यातूनच आमच्या 2 वेळच्या भाकरीची व्यवस्थाही होत होती. पिठातही पाणी टाकून दूध म्हणून दिलं पण तेही अमृतासमान झालं होतं. शेतात
कष्टाचं बी पेरलं तरच भरघोस धान्याचं कणीस येणार हे पक्क ठाऊक होतं तिला. शेतात कष्टाचं बी पेरलं तरच भरघोस धान्याचं कणीस येणार हे पक्क ठाऊक होतं तिला. म्हणूनच की काय, आम्हा भावंडात शिक्षणाचं बी रुजावं यासाठी देहाच्या चिंधड्या करत होती. तिचा येणारा खोकला ही पाणी पिऊनच थांबवायची. तिचा येणारा खोकला ही पाणी पिऊनच थांबवायची. काही नाही रे बाळा होईल बरा, काही नाही रे बाळा होईल बरा म्हणून दिवस ढकलायची. एके दिवशी, शेवट बघा, एके दिवशी मी साहेब झाल्याचं पत्र आलं आणि तिचा शेवटचा खोकला. एके दिवशी मी साहेब झाल्याचं पत्र आलं आणि तिचा शेवटचा खोकला. जबाबदारी संपल्याचं सुख तिला देऊन गेला, जबाबदारी संपल्याचं सुख तिला देऊन गेला. धन्यवाद. रसिक हो, मला या शब्दविद्याच्या व्यासपीठावर आदरणीय हृदयमानव अशोक सरांनी येथे कविता सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आहे आणि माझ्या पुढील रचनेकडे जात आहे. हृदयमानव सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर मूर्ती लहान आणि कीर्ती महान. अगदी 4 वर्षापासून माझा त्यांच्याशी परिचय आहे. त्यांची धावपळ मी सतत बघत असते आणि अनेक नवकवींनाही व्यासपीठ मिळवून देण्याचं काम ते करत असतात. त्यामुळे अनेकांना यामुळे व्यासपीठ मिळालं आहे. तशाच प्रकारचं व्यासपीठ खरं तर शब्दविद्याने मला सुरुवातीलाच ह्या कवितेने मला एक नवी ओळख दिली आणि या कवितेला मला सर्वोत्कृष्ट सन्मान सुद्धा मिळाला होता. आणि तेव्हापासून कविता लिहिण्याची एक उर्मी असते ती माझ्यामध्ये आलेली आहे. ती शब्दविद्याच्या व्यासपीठावरूनच आलेली आहे. त्यामुळे सरांना खूप खूप आभार आणि त्यांच्या पुढील उपक्रमास माझ्या शुभेच्छा सुद्धा आहे. माझी पुढील रचना मी आपणासमोर सादर करते आहे. यशवंत मनोहर यांच्या नावाने एक स्पर्धा घेतली जाते. 2 वर्षापूर्वी 1900 कवितांमधून आता मी जी रचना आपणासमोर सादर करते आहे त्या रचनेला मला उद्देशनार्थ क्रमांक मिळाला होता. ती रचना मी आता आपणासमोर सादर करते आहे. कवितेचं शीर्षक आहे भाकरीचा चंद्र. आणि हीच रचना मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन डोंबिवली येथे सादर केली होती. रचना अशी आहे. आकाशातील चंद्रही तुझ्यासाठी आणेन असं सांगून प्रेम तर जिंकलं. आकाशातील चंद्रही तुझ्यासाठी आणेन असं सांगून प्रेम तर जिंकलं. पण भाकरीच्या चंद्रासाठीची लढाई गर्भात असल्यापासून चालूच आहे ती आज तागायत. भाकरीसारखं गोल गोल फिरायचं आणि त्याच बिंदूपाशी येऊन थांबायचं. भाकरीसारखं गोल गोल फिरायचं आणि त्याच बिंदूपाशी येऊन थांबायचं. बिंदूपासून परीघ व्हायचा तरी कसा, कारण त्या वाटेवर प्रामाणिकपणाचे निघतात धिंडवडे, कष्टाची होते माती. कारण त्या वाटेवर प्रामाणिकपणाचे निघतात धिंडवडे, कष्टाची होते माती. नैतिकतेने भाकरी मिळवताना होते दमछाक. भाकरी भाजली जाते भ्रष्टाचाराच्या चुलीत आणि करपते नराधमांच्या राज्यात. तेव्हा पोटात लागलेल्या आगीपेक्षा ती आग हृदयातून मस्तकात शिरते. तेव्हा पोटात लागलेल्या आगीपेक्षा ती आग हृदयातून मस्तकात शिरते. बंड करू पाहतय ते रक्ताळलेलं मन. कारण पोटाला चिमटा देऊन भाकरीच्या स्वप्नातच रात्र जागणारे आईबाप दिसतात. कारण पोटाला चिमटा देऊन भाकरीच्या स्वप्नातच रात्र जागणारे आईबाप दिसतात. आणि ती झोपडीतही संसार करण्यासाठी माझी वाट पाहत असते. म्हणूनच उद्विग्न संघर्षानं पेटलेलं मन पुन्हा पुन्हा फिरत राहतं त्याच परिघाभोवती. फक्त एका भाकरीच्या चंद्रासाठी. धन्यवाद. काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे त्यामुळे मला कुणाचीही कमेंट येथे दिसत नाही आहे. असो, मी मैफिलीच्या शेवटाकडे आता वळत आहे आणि जाता
सगळ्यात माझी आवडती रचना जी आहे मी ती आपणासमोर सादर करते आहे. कविता अतिशय छोटी आहे. ती कविता सादर करण्याच्या आधी मी 2 ओळी म्हणते की रांधताना चुलीशी विस्तवाशी देते लढा बाईपण, रांधताना चुलीशी विस्तवाशी देते लढा बाईपण, पुत्र जरी झाला वैरी पदराखाली घेते आईपण, पुत्र जरी झाला वैरी पदराखाली घेते आईपण. रचना अतिशय छोटी आहे, पण तुम्ही सगळे दर्दी आहात, समजून घ्यालच अशी आशा आहे. कवितेचं शीर्षक आहे बाईपण. उगवेन कुठेही रुजेन कुठेही, उगवेन कुठेही रुजेन कुठेही, खतपाणी घातलं तर बहरेन सुद्धा. उगवेन कुठेही रुजेन कुठेही, खतपाणी घातलं तर बहरेन सुद्धा, कारण वाळवंटातही निवडुंगाला येतच ना मधुर फळ, कारण वाळवंटातही निवडुंगाला येतच ना मधुर फळ. अरे या जातीच्या मुळातच असतं इतकं बळ, अरे या जातीच्या मुळातच असतं इतकं बळ. पण एक मात्र लक्षात ठेव, या जातीच्या मुळांवर ऍसिड मात्र कधी ओतू नकोस, या मुळांवर ऍसिड मात्र कधी ओतू नकोस. धन्यवाद.